नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहे तुला शिकवीन चांगलाच धडा या सिरियलच्या येणाऱ्या पुढील भागामध्ये कोणत्याशी इंटरेस्टिंग अपडेट आलेली तीच मी तुम्हाला सांगणार आहे। त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। व्हिडिओ नसेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राइब करून सोबतचं बेल नोटिफिकेशन ऑन करायला विसरू नका। तर मित्रांनो, चक्क आता अधिपतींनी चारुवल सरांची माफी मागितलेली आहे। तर नेमकं काय घडतं चला संपूर्ण अपडेट जाणून घेऊया। तर अधिपतींना याची अजिबात देखील कल्पना नसते की ही भुवनेश्वरीने आत्तापर्यंत पाप केलेलं आणि एवढं कांड केलेले असतात हे सगळं समोर आल्याच्या नंतर अधिपतींना कळत नसतं की काय करावं। कारण की आतापर्यंत अधिपतींनी भुवनेश्वरींवरती एवढा विश्वास दाखवलेला असतो की स्वतःच्या बाबांना दूर केलेलं असतं, स्वतःच्या बायकोला दूर केलेलं असतं, पण ह्या परक्या काल आज आलेल्या ह्या भुवनेश्वरीला अधिपतींनी खूप जवळ केलेलं असतं। कारण की अधिपतींना माहीत असतं की ज्यावेळेस त्यांना आईच्या आधाराची गरज होती त्यावेळेस मात्र या भुवनेश्वरीनेच त्यांना साथ दिलेली असते, पण हे सगळं ह्या भुवनेश्वरीने पैशासाठी केलेलं असतं। पण आता अधिपतींना हे त्यावेळेस लक्षात येत नाही। पण आता जसं जसं या भुवनेश्वरीचा खरा चेहरा, खरं थोबाड सगळ्यांसमोर यायला लागतं तसं तसं अधिपतींचा ह्या भुवनेश्वरीवरचा विश्वास उडून जातो। कारण की मित्रांनो, ही भुवनेश्वरी चक्क अधिपती आणि अक्षरा या दोघांमध्येच भांडण लावायचा प्रयत्न करत असते आणि ह्या दोघांमध्ये जर एकदाचं भांडण झालं तर ह्या भुवनेश्वरीला माहीत असतं की आता सगळं काय आपल्या हातामध्ये येणार। ह्या मास्तरनीला अधिपती असं घराच्या बाहेर फेकून देतील आणि त्याच्यानंतर मग मला प्रश्न विचारणारं कोण, माझ्या विरोधात जाणारं कोण, कोणीच नाही। त्याच्यामुळे ह्या मास्तरनीला असं पाडायचं की पुन्हा ही मास्तरीण आलीच नाही पाहिजे। तर मित्रांनो, त्यासाठी आता चक्क अधिपतींचे बाबा हे अक्षराला साथ देत असतात आणि म्हणतात की सुनबाई तुम्ही काळजी करू नका, तुमच्या प्रत्येक संकटात मी तुमच्या पाठीमागे खंबीरपणे उभा आहे, त्याच्यामुळे तुम्ही त्या भुवनेश्वरीचा माज उतरवूनच टाका। पण मित्रांनो, इकडे आता अधिपती अक्षराच्या विरोधात असतात, त्याच्यामुळे अक्षराला कळत नसतं की आता काय करावं। तर मित्रांनो, कित्येक वेळा अधिपतीने ह्या भुवनेश्वरीच्या सांगण्यावरून अक्षरावरती ओरडलेल्या असतात। तर ह्या सगळ्याचा पश्चाताप आता अधिपतींना व्हायला लागतो। कारण की ज्यावेळेस अधिपतींच्या समोर खरा चेहरा या भुवनेश्वरीचा येतो त्यावेळेस मात्र अधिपती त्या भुवनेश्वरीचं थोबाड देखील बघत नाही आणि जातात आणि अधिपती स्वतःच्या बाबांची माफी मागतात। कारण की त्यांना माहीत असतं की आपल्या बाबांनी आपल्यापर्यंत काय काय केलेलं आहे। कारण की मित्रांनो, अक्षरा अधिपतींना सगळं काही समजावून सांगते की तुमच्या बाबाने तुमच्यासाठी किती त्याग झेललेला आहे। कारण की ते भुवनेश्वरीवरती हात देखील का उचलतात याच्या पाठीमागचं खरं रहस्य आणि कारण देखील अक्षरा सगळं अधिपतींना सांगते। पण त्यावेळेस केव्हा अधिपतींचा विश्वास अक्षरावरती बसतो आणि अधिपती जाऊन स्वतःच्या बापाची माफी मागतो। तर मित्रांनो, तुम्ही हा क्षण पाहचालच, पण त्यावेळेस मात्र तुम्हाला देखील कळेल की अधिपतींचं देखील खरंच किती प्रेम आहे त्यांच्या बाबांवरती। तर मित्रांनो, पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, सोबतचं बेल नोटिफिकेशन ऑन करायला तुम्ही विसरू नका। भेटूया येणाऱ्या लेटेस्ट भागामध्ये। धन्यवाद।